श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर आपण छान असे देवपूजा केलेली आहे. तर आज गुरुवार आहे, तर अशी छानशी स्वामीची पूजा केलेली आहे. तर बघू शकता आपण तांबे पितळेची भांडी किंवा आपले देवघरातले सगळे देवांची मूर्त्या कसं साफ करायची आहे, तर त्याची योग्य पद्धत बघा. खूप साध्या पद्धतीने आपण पटकन असं साफ होणारी ही पद्धत आहे. तर त्यासाठी आपल्याला काय घ्यायचं, तर गव्हाचं पीठ आणि हळद, मीठ आणि लिंबू हे अशी 4 गोष्टी मिक्स करायच्या आहेत. त्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे मिश्रण घेऊन बघा आपण तांब्याची जी काही देवाची भांडी असतात किंवा घरातली सगळी तांब्याची भांडी, पितळेची भांडी अशी साफ करू शकता. तर बघा आपल्याला साधे आपलं हाताने स्वच्छ करायचं आहे. तर त्याने बघा तुम्ही खूप लवकर आणि पटकन साफ होतं. तर हे मिश्रण अगदी तुमच्या घरच्या जे काही घरामध्येच असतं, तर नेहमी ते त्याच वस्तूमध्ये असं खरंच खूप छान तांब्याची भांडी, पितळेची भांडी खरं तर स्वच्छ होतात. बघा मला बरेच जण विचारतात की तू देवघरातली मूर्त्या कशा साफ करते, तर बघा अशा पद्धतीने मी मूर्त्या साफ करते. तर बघा आपले जी काही देवातले मूर्त्या आहेत, तर त्या अगदी स्वच्छ पद्धतीने वापर करून आपण याचा स्वच्छ करू शकतो. आणि अगदी ही घरामध्ये नेहमी आपल्या घरात असतात. त्याच्यामुळे बघा पितांबरीचा वापर करायचा नाही, कारण त्याच्यामध्ये भरपूर काही केमिकल असतात. त्याच्यामुळे पण आपल्या मूर्त्या खराब होऊ शकतात. त्यामुळे पितांबरीचा वापर न करता आपण अशा पद्धतीने देव साफ करा. बघा खूप छान पद्धतीने हे होतं आणि हे पण मला एक जणाने सांगितलं होतं, तर त्या पद्धतीने मी केलं. तर बघा खूप छान आणि एकदम पटकन रिझल्ट देतं आणि आपल्या हाताला पण काही त्रास होत नाही. त्यामुळे ह्या म्हणजे गव्हाचं पीठ आणि हळद, मीठ आणि लिंबू असं करून तुम्ही मिक्स करायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ते मिक्स करून हे बघा खूप छान अप्लाय करायचं आहे. आणि ते व्यवस्थित असं घासून जास्त घासायची पण नाही गरज आहे. तर एकदम अशी चोळायचं आणि छानसे असे मूर्त्या निघतात. बघा काही पितळी असेल, तांबे असेल, तर ते खरंच खूप छान सुंदर मूर्त्या निघतात. तर तुम्ही ही पद्धत नक्कीच करा. बघा मी सगळे देव अशाच पद्धतीने साफ करते आणि नेहमी साफ करते. त्याच्यामुळे बघा आपली अशी छान पद्धतीने आपली सगळ्या मूर्त्या स्वच्छ झालेल्या आहेत. तर तुम्ही ही पद्धत नक्कीच वापरून बघा आणि त्यानंतरचा रिझल्ट बघू शकता. खूप सुंदर असे मूर्त्या साफ झालेल्या आहेत. तर आणि खूप काही म्हणजे डिझाईन असेल तर तुम्ही थोडं ब्रशचा वापर करूनही तुम्ही स्वच्छ करू शकता. तर अगदी छान पद्धतीने असं देव स्वच्छ केलेले आहे. त्यानंतर अशी छानशी पूजा केलेली आहे. तर आज गुरुवार होता, तर गुरुवारची पूजा छान केलेली आहे. तर तुम्ही पण आशीर्वाद घ्या आणि हे योग्य पद्धत वापरून बघा. खरंच त्याचा नक्कीच रिझल्ट देणार आहे. तर हे जी काही मिश्रण आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.